पण डॉक्टर राचिन ढेरे हे फार मोठे विद्वान होऊन गेले या क्षेत्रातील लोकसाहित्याचे अभ्यासक किंवा डॉक्टर दभी कुलकर्णी नागपूरचे हेही महाकाव्याचे मोठे अभ्यासक. त्यांचा पीएचडीचा विषयच महाकाव्य हा होता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसंस्कृतीमध्ये ज्या काही रामकथा होत्या, कुशीलव नावाची एक जात होती. ही भटकी जमात जी होती ती रामकथा सांगत सांगत उदरनिर्वाह करीत होती. आणि त्या कुशीलवांच्या कथा त्या नाराशंसी गाथा या नावाने वैदिक साहित्यामध्ये प्रचलित झाल्या. आणि त्यातून मग अनेक कथांचं संकलन करणारा एक वर्ग सूत, मागध, बंदी, चारण आणि कुशीलव या भरत भरत सुद्धा एक टोळी होती. त्या टोळीमध्ये अशा तऱ्हेच्या चित्रकथा सांगणे आणि लोकांना पूर्वजांच्या कथा सांगणे आणि आपलं पोट भरणे असा उदरनिर्वाहाचा भाग म्हणून लोकसंस्कृतीमध्ये पहिल्यांदा रामायण आलं. आणि मग 4थ्या शतकामध्ये संस्कृतीकरण झालं. 4थ्या-5व्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याचा जो काळ होता ज्यामध्ये संस्कृतचं फार महत्व वाढलं होतं आणि ज्या लोक भाषा होत्या त्या मागे पडत चालल्या होत्या. त्या काळामध्ये वाल्मिकी रामायणाची रचना ही कोणी केली हे नेमकं सांगता येत नाही, पण वाल्मिकी नावाच्या कोळ्यांनी केली असं प्रचलित आहे मत. तर अशा तऱ्हेने लोकगाथांचं संकलन एकीकडे रामकथांच्या रूपात वाल्मिकी रामायणात आलं. पुढे तुळशीदासांनी त्याला अवधी बोलीत केल्यामुळे लोकांच्या बोलीत ते आणलं गेलं. वाल्मिकी रामायण हे लौकिक संस्कृतामध्ये आहे आणि तुलसी रामायण हे लोकांच्या भाषेत आहे. त्यामुळे जास्त लोकप्रिय झालं आणि ते फुलवलं. त्याचं दैवतीकरण आपल्याला जे पाहायला मिळतं रामाचं, ते तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये आहे, ते वाल्मिकी रामायणात नाही आहे. आणि ते लोकभाषेत असल्यामुळे सर्वदूर पसरलं. लोकांनी दैवत म्हणून रामाचा स्वीकार केला आणि त्याची मंदिरं उभारली. त्याबद्दलचे काही रिच्युअल, रामनवमी सारखे काही उत्सव ते सुरू झाले. रावण दहनासारखे उत्सव सुरू झाले. त्यामुळे राम हा एक महानायक म्हणून चित्रित केला गेला आणि रावण हा खलनायक म्हणून चित्रित केला गेला. दोन परस्पर विरोधी संस्कृतीचा संघर्ष अशा तऱ्हेने भारतात या रामाच्या दैवताच्या रूपाने उभा राहिला. दक्षिणेत याविरुद्ध परिस्थिती आहे. तिकडे रावणाला महानायक मानतात, त्यामुळे स्वाभाविकपणे रामाला ते खलनायक मानतात. तर तिथल्या अभ्यासकांनी, सुधारकांनी, सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातल्या लोकांनी रामाचं दहन करण्याच्या प्रथा सुरू केल्या. एव्ही पेरियार रामस्वामी नायकर वगैरेंनी. तर अशा तऱ्हेने हा संघर्ष उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, आर्य विरुद्ध द्रविड, ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण, सूर विरुद्ध असुर असा हा संघर्ष आहे.